नाही वो नाही वो बस ना माहिती दी तुझी सत्नी ना दे ना दी एवढा काय तू पुढे हो सत्नी असतो रे तू दे रे तब जाणार तू का बस काय तू म्हणे नाही ना बाबा नाही ना ओ रे इसा ये जाओ तो बाबा आठ बस अब झाले काय कर ना एक साथ बैठे बैठे सावधान। आज आपण बिरसा मुंडा यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत। काल आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल माहिती बघितली आणि त्यांच्याबद्दल बोलले सुद्धा। काय माहिती दिसते काय माहिती जरा एक जण कोण असं दिसतंय काय जरूरत नाहीये। काल आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल माहिती पाहिली। आज आपण बिरसा मुंडा क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत। सगळ्यांनी अभ्यास केला? यस केला। राऊंड घेतला गोल गोल नेत्र फिरत जाईल। बिरसा मुंडा यांचा जन्म परत त्यांचं जन्मस्थान पेशा वडिलांचे नाव आईचे नाव त्यांचे उपनाव त्यांना कोणता जन्म गीता बालिकेला परत बिरसा मुंडांना आदिवासी समाज देव कसा मानतो तसेच इंग्रजांच्या नाकात दम करून सोडला होता बिरसा मुंडाने त्याचे म्हणजे 25 वर्षापासूनच तो इंग्रजांना मारायला तयार होता। त्याच्या आधी आपण आपले तथागत यांची बुद्ध वंदना घेऊया। एक साथ वंदने के लिए तैयार हो। नमो Gracias.
बस या मुलीने आवाज डबल येतो माहिती आहे तुम्हाला. त्याला बिरसा मुंडा यांचा जन्म कधी झाला सांग रे. 75 साली. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 झालेला. आज दिनांक 14 नोव्हेंबर 2024 उद्या त्यांचा जन्मदिवस आहे. हा 15 म्हणून तो आपण आपल्याकडे काही साजरा करत नाही. त्याचा जन्मदिवस झारखंड मध्ये साजरा करतात. परत बिरसा मुंडांचं जन्मस्थान आहे बोललो का कोणी हॅलो रे बस झाले चालली बाय लावलो. अरे बिरसा मुंडा यांचं जन्मस्थान मी प्रश्न विचारेन उत्तर नाही देणार तुम्ही कपूरडे. हा कारण मी बिगर पाण्याचा शिक्षक आहे. अरे राव दे ना जायचो घाबरतो का कमाल आहे. मी बिगर पगार पाण्याचा तुझं शिक्षक आहे. मी टपुरा घाले ना मला काही तुझ्याजवळ पेमेंट घेणार नाही आहे समजलं का. मी का मला शिकायला घेते तुमच्यासाठी मोठा फळा नाही. मला 400-450 रुपयाचा तुणार तुझ्याकडे 50 रुपये बाकी आहे. तुझ्या काटले मी ना त्याला 50 रुपये बाकी आहे. विद्या तुझ्याकडे पण बाकी आहे. कुठं होते बिरसा मुंडा यांच्या वडिलांचे नाव सुना मुंडा. मुंडा म्हणजे त्यांचे आडनाव आहे आणि आईचे नाव होते कर्मी मुंडा. परत बिरसा मुंडा हे उली हातू म्हणजे छोटस गाव आहे. उली हातू हे छोटस गाव आहे. लोहरदगा हे जिल्हा आहे. ते जिल्हा झारखंड मध्ये येतं. झारखंड काय आहे सांग बरं. झारखंड काय झारखंड जिल्हा आहे. अरे झारखंड राज्य आहे. त्या राज्यामध्ये लोहरदगा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये उली हातू गाव आहे बरोबर. परत बिरसा मुंडा यांचा पेशा भारतीय आदिवासी स्वतंत्र सेनानी और अजून आणि धार्मिक नेता म्हणून ओळखला जातो बरोबर. मी प्रश्न विचारेन बरोबर पडते का नाही. परत बिरसा मुंडा यांचं उपनाव काय होतं माहितीये. उपनाव डबल टोपण त्यांचं टोपण नाव होतं धरती बाबा. परत लोकांनी त्यांना जननायक म्हणून असा किताब पाहिजे गेला काय जो आगेला शिंदे तोच बाजू विवेकाने सांगतो ना हे बा बिरसा मुंडा शांत बसा. बिरसा मुंडा इतका हुशार माणूस होता की त्याने इंग्रजांच्या नाकात दम केला होता. नाकात दम देणे म्हणजे नाकात दम करणे परेशान करणे बरोबर. आणि बिरसा मुंडांना आदिवासी समाज देवासारखा मानतो. जसं आपण आपल्या डॉक्टर बाबासाहेबांना देव भगवान मानतो तसंच आदिवासी समाज बिरसा मुंडांना देव मानतो. चला मी प्रश्न विचारतो सांगा निघा. बिरसा मुंडांचं उपनाव काय होतं सांग बस. यांच्याकडे कर हे बरं किती हुशार झाला. 1 महिना झाला आहे ना शिकवून मग सांगतो बिरसा मुंडांचं नाव काय होतं उपनाव यश. बराबर बस झाले. परत बिरसा मुंडा यांच्या गावाचं जिल्ह्याचं राज्य कोणतं होतं सांगा. तू रे मागचा काय नवीन आता बंबई चालेल बरोबर झारखंड होतं. बिरसा
बिरसा मुंडा यांच्या आई आणि वडिलांचे नाव सांगा एका वाक्यात. सांग तू सांग. पिताचं नाव सुगना मुंडा. कुरम मुंडा. बरोबर. वडिलांचे नाव होते सुगना मुंडा आणि आईचे नाव होते करणी मुंडा. म्हणजे हे नाव जर तुम्हाला अवघड वाटते तर त्या टायमाला असेच नाव घेतले जायचे. बरोबर. तसेच बिरसा मुंडा यांना अर्पितान बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब म्हणून बहाल केला? किताब म्हणून बहाल केला लोकांनी बिरसा मुंडा यांना. ते इथं ध्यान आहे का तुझी रिकाम्या जागा भरली ती का तू? तू रे अरे समोरली पागल आहे का तू? नाही बस गणने जननायक आदिवासी बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक म्हणून किताब बहाल केला. समजलं? जसं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकांनी कशा कशा उपाध्या दिल्या? शिवाजी महाराजांना कोणती उपाधी दिली? उपाधी समजते तुम्हाला? आजन होते. आजन होईपर्यंत थोडं आपण मौन घेऊ कारण आजन सुद्धा एक महत्वाची आहे. आजान होते. एक महिना व्हायला अजून वंदना पाटील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगतो. एवढी झाली का सांगा. जन्माचं स्थान लोहरदगा. त्याच्या पुढे मुली हत्ती मुली एवढा उशीर कसं झालं रे? इमल काच होता तो. उद्या आपण महाराणा प्रताप सिंग यांच्याबद्दल बोलणार आहे. महाराणा प्रताप सिंग यांची माहिती तुम्ही लिहून आणायची. महाराणा प्रताप सिंग त्यांच्या घोड्याचे नाव घोडा होता का घोडी? असं काही कुणाल बडाले नाही विद्यार्थी सगळे झाले जमा. परत कालचे शिवाजी महाराजांबद्दल काही प्रश्न विचारू का? म्हणजे तुमच्या ध्यानात राहिला पाहिजे मागचं. सांग रे. शिवाजी महाराजांना त्यांच्या आई जिजाबाई यांनी कोणते शिक्षण दिले? शिकवले शिक्षण दिले किंवा कोणत्या कथेतून शिकवल्या? सांग तू. युद्ध तलवार कशी चालवायची, ढाल कशी आडवी द्यायची, या प्रमाणात शिवाजी महाराजांना त्यांच्या आई जिजाबाई यांनी शिकवलं. बरोबर. कार्तिकी शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव सांग. बस बस छत्रपती शिवाजी राजे शहाजी राजे भोसले असे त्यांचे नाव होते. जय महाराज. छत्रपती
बिरसा मुंडा यांचा मृत्यू कधी झाला सांगा ना. हो माहिती याने समोर पड्यावर लिहिले ते सांगते तू नाही आता नाही म्हणून गेलाय तू गेलाय 9 महिना पाहिजे महिना किती महिना आहे महिन्याचं नाव पाहिजे बराबर 9 जून 1900 ईसा ईसा पूर्वी बिरसा मुंडा यांचा जन्म 1875 मध्ये झाला बरोबर अरे बिरसा मुंडा यांचा जन्म 1875 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 1900 मध्ये झाला. याचा अर्थ त्यांना किती वर्ष जगावे लागले लेकर पोहून राहिले बरं सांग रे काय तू ठिकाणून घे सांग बोल. अरे जन्म 1875 मध्ये झाला की मृत्यू 1900 मध्ये झाला म्हणजे किती काळ जगले किती वर्ष त्यांचा काळ किती वर्षाचा होता तू अरे किती सोपं आहे रे 1875 आणि 1900 25 वर्षाचा काळ जगले ते जर आपलं उत्तर जर बरोबर असेल ना तर कोणी किती बी काही सांगू आपलं उत्तर बरोबरच राहणार तू बी सांगणार आहे बिरसा मुंडा यांचा पेशा काय होता बिरसा मुंडाचा पेशा पेशा काय होता बिरसा मुंडाचा सांग ना तिकडे जाऊन पाहिजे तू रणजित काका उठून सांग उठून बिरसा मुंडा यांचा पेशा होता भारतीय पेशा पेशा होता भारतीय आदिवासी स्वतंत्रता सेनानी आणि धार्मिक नेता म्हणून आता त्याचा पेशा होता मी प्रत्येक कोणत्याही प्रश्न तुमचा पेपर घ्यायचा आहे आतापर्यंत आपण किती थोड समाज सुधारक बद्दल आपण अभ्यास केला त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न द्यायचे तुम्हाला टाइम भेटत नाही ना कालचा अभ्यासाचा आहे महाराणा प्रताप सिंग परत तुमची इंग्रजी पक्की करायची आहे तुमचं इंग्रजी ग्रामर घ्यायचं आहे मराठी ग्रामर तुम्हाला येते इंग्रजी ग्रामर कुठून येईल किती वाजता दिला तर शेखर काय करा बस करे रणजित काका 7:40 डाऊन ना अरे मले सगळे हजर पाहिजे तू कालदी तिकडे घ्यायचं आणि लागून गेला अरे बाबा भल्यासाठी होते या क्लास माझ्याकडे
तुमच्याच भल्यासाठी आहे. तुम्हाला एक सांगतो, गौतम बुद्धांना असं सांगितले की माझी पूजा करा, मी देव म्हणून. कारण गौतम बुद्धांचं काय म्हणणं आहे, मी देव नाही, मी फक्त मार्गदाता आहे, मी मुक्तिदाता आहे का नाही. गौतम बुद्धांचं एक वाक्य आहे का तुम्ही? गौतम बुद्ध काय बोलले की मी मुक्तिदाता नाही आहे, मी फक्त मार्गदाता आहे. मार्गदाता म्हणजे मार्ग दाखवणारा, मुक्तिदाता म्हणजे मुक्ती देणारा. गौतम बुद्ध काय म्हणतात माहिती का, मी काही भगवान नाही वा की मी तुमची मुक्ती दाखवेन म्हणून. तसेच त्यांची पूजा कर, त्यांनी त्याची पूजा करायला सुद्धा नाही सांगितली. गौतम बुद्धांनी 2 रुपयाची 10 पैशाची अगरबत्ती मला चढायपेक्षा ते 10 पैसे तुझ्या परिवारामध्ये खर्च करावा, असं गौतम बुद्धांचं सांगणं आहे. अगरबत्ती फक्त सुगंधासाठी असते, माहिती का? फूल हा सुद्धा सुगंधीसाठी असतात. सजवण्यासाठी सुगंधीसाठी फुलं असतात, असे काय नसतात ते. अरे किती दिवस तुम्ही अंदर सध्यामध्ये राहता. नारळ कधी देवापुढे फोडायचं नसतं, नारळ खायची वस्तू असते. कारण जगामध्ये देव व्हायचे तर नारळ कसं फोडा. चला पुढचा अभ्यास घेऊ आपण आता. अभ्यास अभ्यास नको ना अभ्यास. लवकर अभ्यास. अरे कशाने काय म्हणतात ते घेऊ ना थोडं. अरे थोडंफार इंग्रजी तर इंग्रजी घेतली हा जे इंग्रजी घे. आपण इंग्रजी घ्या. खाण्यापिण्याच्या वस्तूला काय म्हणतो इंग्रजीतून? जसं घरातली कांदे वांगे मिरची दोडके फळभाजी भाजीपाला यांच्याबद्दल आपण बोलू आता इंग्रजीमध्ये. चले असं होईल तो हे असं होईल. जाय ना बस ना इंग्लिशात नाही का 11 विचारते तू. मी करू ना सुधाराय. इंग्लिशच्या नावानं पोरगी घरी चालली. हे काय कांदा, कांद्याला इंग्रजी तू काय म्हणता? ओनियनची स्पेलिंग सांगा. बरोबर का? एवढं काय बरोबर का? 7 महिन्याची स्पेलिंग तूच सांगा. हे पाय 2 पोरं जपलेले आहे. कुणाल हातेला त्या पुढे गे. तामाना काकू. हे बा आमचे सुंदर भाऊ. हा 2 मिनिटं. उद्या आपण फुल अभ्यास घेऊ, कारण की आता राणी बिमार आहे, तुझे सगळे आता कळे उगे कळे हो वंदना घेऊन घेऊ. काय करतोय हा चालू का? सार्वजनिक वंदना घेऊया. चला बघा करा एक साथ.
समजने के लिए तैयार हो। नमो मस्त दिसतंय गाडी.